अपडेट न्यूज. मनरेगा योजना बंद करण्याचे भाजपाचे षडयंत्र. माणिकराव ठाकरे. ग्रामीण भागातील करोडो लोकांना रोजगार देणारी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करण्याचे षडयंत्र भाजप सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. मनरेगा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजप सरकार ही योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मात्र भ्रष्टाचाराचा आरोप पुढे करून प्रत्यक्षात गरीब शेतमजूर व ग्रामीण कुटुंबाचा रोजगार हिरावून घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षातून किमान 100 दिवसांचा अकुशल रोजगार मिळतो. ही लोककल्याणकारी योजना बंद झाल्यास ग्रामीण भागातील लाखो गरजू कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भाजपाचा हा निर्णय जनविरोधी असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. नेमकं काय म्हणाले ठाकरे पाहूयात. प्रतिनिधी सय्यद मतीन. महात्मा गांधीजींचं नाव काढण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे आणि योजना मोडकळीस निघाली पाहिजे. कायदेशीर अधिकार हा संपुष्टात आणलेला आहे. म्हणजे ही योजना जी नव्यानं आणली जी रामजी म्हणून, त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलाही कायदेशीर अधिकार मजुरांना काम देण्याचा नाही आहे. 90% रक्कम जी केंद्र सरकारची मिळत होती ती आता त्यांनी सुधारित योजनेमध्ये ही रक्कम 90% त्यांनी रद्द करून 40% रक्कम ही राज्य शासनाने द्यायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी कामं त्या राज्यामध्ये घेतल्या जातील. ग्रामसभेला जो अधिकार होता तो अधिकार त्या ठिकाणी जो कोणती कामं घ्यायची गाव सुधारण्याच्या संदर्भामध्ये, त्याही संदर्भामध्ये त्यांनी शिफारस करून ते मंजूर कोणती कामं करायची, कोणत्या गावाला घ्यायची, हे गावाची निवड सुद्धा सरकार करेल आणि 40% सरकार हे भरण्याची स्थिती कुठल्याही राज्यामधल्या सरकारची नाही आहे. आपल्याला डबल मारा आहेत महाराष्ट्राला की सुरुवातीला जी योजना रोजगार हमीची महाराष्ट्रामध्ये सुरू केली त्यावेळेला वेगवेगळ्या 6 पद्धतीचे टॅक्सेशन आपण लावले होते आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगार हमी करता जो पैसा उपलब्ध व्हायचा तो फंड आपण वेगळा ठेवायचा महाराष्ट्रामध्ये. त्याला एकत्रितरित्या फंड राज्य शासनाचा म्हणून मांडला जात नव्हता आणि वेगळा पैसा ठेवल्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये मजुरांना काम नाही आहे, पाऊस कमी झाला असेल किंवा अधिक पाऊस झाला असेल, अशा ठिकाणच्या कामांना मंजुरी देऊन तात्काळ मंजुरी देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. राज्य सरकारला सुद्धा विचारण्याची गरज नव्हती आणि त्या ठिकाणी हे कामाला सुरुवात व्हायची. अशा प्रकारचा जो फंड राज्यामध्ये निर्माण केला गेलेला होता तो सुद्धा मनरेगा योजना आल्यामुळं आपल्याही राज्यामध्ये ते थांबवण्यात आला आणि आज कुठलाही रोजगार हमीचा वेगळा फंड राज्यामध्ये वेगळा नाही राहिला. अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये जर दुष्काळ असला किंवा तात्काळ गावामध्ये असं वाटलं की आपल्या गावाला काम नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ वाटलं किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना वाटलं मजुरांना आज काम द्यायचं आहे, त्या ठिकाणी पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, नद्या आजूबाजूच्या संपूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, काम नाही आहे, तर त्या गावामध्ये तात्काळ काम देण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था कायदेशीर ही अस्तित्वात राहिली नाही आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.